आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा आम्ही मांडलेला होता आणि म्हणून अशा पोलीस अधीक्षकांना 1 नंबर मिळालेला आहे। त्याचे काही नोट्स माझ्याकडे आहे की बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या काय काय तरतुदीचा भंग करून वारंवार नियमबाह्य बदल्या केल्या आहेत व त्यातून गुन्हेगारी व भ्रष्टाचाराला पोषक वातावरण निर्माण झाले आहे। गुन्हेगार व पोलीस यांच्यात अभद्र युती तयार होत असून प्रामाणिक अधिकार अन्याय होत आहे, त्यातून पोलीस दलातील भ्रष्टाचार वाढीस लागलेला आहे। हे बाळासाहेब पाटील विषय म्हटलेलं आहे, त्याचं रिटर्न पूर्णपणे पुरावे माझ्याकडे आहे। ओव्हरऑल या सगळ्या विषयाचं जर बघितलं की जे नंबर मुख्यमंत्र्यांनी दिले याच्यात सगळ्यात खालचा नंबर हा शिंदे गटाच्या परिवहन विभागाला आहे। आता यालाही नंबर कसा मिळाला हा प्रश्न आहे, कारण एसटी कर्मचाऱ्यांना 50% पगार देण्याची घोषणा करणाऱ्यांनी 40%च दिले। आपणही प्रसिद्धी माध्यमाचं किती लक्ष होतं मला माहिती नाही, मी कोणावर दोष देणार नाही, परंतु 50% घोषणा करून फक्त 40% एसटी कामगारांना पगार देणाऱ्याचं गुणांकन कसं येतं हा माझा प्रश्न आहे। या सगळ्याच्या मध्ये कालच पृथ्वीराज बाबा यांचं एक वक्तव्य आलं की सगळ्यात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये जर आपण ज्यात कारवाया झाल्याच्यात बघितलं तर मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात वाढलेल्या आहे। कायदा सुव्यवस्थेचे विषय बघितले तर सगळ्यात जास्त हत्या मागच्या महिन्यात नागपूरमध्ये 14 हत्या झालेल्या 14। आणि या सगळ्याच्यामध्ये या हत्या जर बघितल्या तर अशा कुठे चोरून लपून नाही तर मनकापूर, हुडकेश्वर, सीताबडी, अंबाझरी, यशोधरा, पारडी, पाचपाखाली, पाचपावली, जरीपटका, कोतवाली, वाडी अशा पोलीस ठाण्याच्या हद्यात घडलेली आहे। थोडक्यात वर्दळीच्या ठिकाणी अशा पद्धतीनं आत्महत्या घडलेल्या आहे। कृषी विभागाला याच्यात गुणांकन दिलेलं आहे आणि या कृषी विभागाचं जर बघितलं तर या सरकारने आता 1 रुपयात पीक विमा बंद केलेले करण्याची घोषणा परवाच केली। निश्चित याच्यात भ्रष्टाचार झाला, पण भ्रष्टाचार होत असताना ज्या पद्धतीनं नवीन खरीप असेल, रब्बी असेल, वेगळे पिकं असतील, नगदी पिकं असतील, याला शेतकऱ्याचा वाटा 2% पासून 5% पर्यंत करण्याचा निर्णय झाला। भ्रष्टाचार झाला म्हणून पूर्णपणे पीक विमा योजना बंद करणं चुकीचं आहे आणि नवीन आता केंद्राने जे आदेश काढलेला आहे किंवा नियम केलेला आहे पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर पीक विमा, मला असं वाटतं याच्यात कमीत कमी शेतकरी यांना काळात बसतील अशा प्रकारची खबरदारी सरकारने घेतलेली आहे। हे सगळं करत असताना फक्त मराठवाड्यात कालपर्यंत 1 जानेवारी पासून 289 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत। 289 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहे। विम्यामध्ये 10,000 कोटी रुपये कंपन्यांनी कमवले, विमा कंपन्यांनी, परंतु शेतकऱ्याला 2023चा खरीपाचा विमा आणि 2024चा सुद्धा मिळाला नाही, पण 2023चा सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाकी आहे। आणि राज्याचे मंत्री, कृषी मंत्री म्हणतात की कर्जाच्या रकमेतून किंवा पंतप्रधान सन्मान योजनेतून येणाऱ्या पैशातून शेतकरी लग्न व साखरपुडे करतात, अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याच्या कृषी मंत्र्याचं आहे। ॲग्रिस्टॅक नावाचं एक सॉफ्टवेअर आहे कृषी विभागासाठी। या ॲग्रिस्टॅकचं योजना आत्ताच्या घडीला कृषी आणि महसूल याच्यामध्ये मला वाटतं कोणतंही एकमत होत नाही, म्हणून एक चांगली संकल्पना असणारं मला असं वाटतं ही योजना आजही चांगल्या स्थितीत चालू नाही आहे। गृह विभाग मला असं वाटतं आपल्याला सांगण्याची गरज नाही, मागचं सरकार आल्यापासून ज्या ज्या घटना घडल्या, मग परभणीची घटना असेल, बीडची घटना असेल, सैफ अलीवर हल्ला असेल, नवी मुंबईमध्ये चिमुकलीवर अत्याचार असेल, स्वारगेटची घटना असेल, करजगी एक जत तालुक्यात 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, 100 दिवसात 2100